मृत्यूनंतरची विमा भरपाई मिळवणाऱ्या नागपुरातील कुटुंबाची भाषेपायी नाहक अडवणूक, मराठीऐवजी हिंदी किंवा इंग्रजीत एफआयआर आणण्याची युनियन बँकेची आडमुठी मागणी. लाडकी बहीण योजनेचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेला फटका. नांदेडमधील डॉक्टरांचा आरोप, सरकारने रुग्णालयांना पैसेच न दिल्यामुळे थकबाकी कोट्यावधींच्या घरात पोहोचल्याचा दावा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपायला उरले अवघे 3 दिवस. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का, याकडे लक्ष. आता राजही सोबत आलाय. सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुलाखतीचा टीझर लॉन्च, पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम. मनसेच्या शिबिराला न बोलावल्यामुळे नाराज प्रकाश महाजनांना अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांचा फोन. महाजनांची नाराजी समजून घेत दूर करण्याचा प्रयत्न. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात दाखल याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली. विचारसरणी बदलण्यास भाग पाडू शकत नाही, याचिका फेटाळताना हायकोर्टाकडून नमूद. भारताला अमेरिकेकडून F-404 इंजिनं मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा. तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाला वेग येणार. चाकरमान्यांच्या सेवेसाठी लाल परी सज्ज. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,000 जादा गाड्या. तिकीट खिडकी आणि वेबसाईटवरती रिझर्व्हेशन सुरू. लोकमान्य टिळकांचे पणतू केसरीचे संपादक दीपक टिळक यांचं पुण्यातल्या राहत्या घरी निधन. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार.